So we are studying the facing operation. आपण बघतोय facing operation मध्ये आपण बघतोय चालू केलेलं आहे आता. बरोबर आहे. Due to facing operation, we can reduce the length of the job. Just wait. So we are studying this facing operation. So you can see that at the end of the jobचा end जो इथे हा बरोबर वर्टिकल जॉब दिसतो इथं असं बरोबर सरळ जॉब आहे हा उभा तर ते उभ्या जॉबचा फेस आहे बघा इथं काय झालं ड्यू टू दिस सिंगल पॉइंट कटिंग टूल हा जो सिंगल पॉइंट कटिंग टूल दिसतो इथं ही कॉर्नर त्याची टिप आहे बघा ड्यू टू दिस टिप दॅट मटेरियल इज मशीनिंग सो दॅट टिप इज रिमूव्हिंग द लेंथ ऑफ द जॉबची काय करते ते लेंथ कमी करते या टर्निंग मध्ये काय होतं हा जॉबचा डायमीटर कमी करतो इकडे बरोबर अशा प्रकारची प्लेन पॅरलल टू द जॉब ऍक्सिस अशा प्रकारची मुवमेंट असते आणि फेसिंग ऑपरेशन मध्ये कशी असते मुवमेंट दॅट इज परपेंडिक्युलर टू द जॉब ऍक्सिस मशीनच्या लेंथ मशीनच्या ऍक्सिस ला असते परपेंडिक्युलर मुवमेंट अशा प्रकारची परपेंडिक्युलर मुवमेंट आहे इथं सो फेसिंग दॅट इज द फेस ऑफ एंड ऑफ बार दॅट इज फेसिंग ऑपरेशन लक्षात आलं स्टुडंट सगळ्यांना सो दिस फेसिंग ऑपरेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन युअर जॉबची लेंथ कमी करताना तुम्हाला अशा प्रकारे फेसिंग ऑपरेशन करायचं असतं आपण पुढचं ऑपरेशन बघू एक ड्रिलिंग मशीन शिकताना ड्रिलिंग शिकू आपण दिस नर्लिंग ऑपरेशन कॅन बी डन ऑन युअर लेथ मशीन ऑल्सो तर लेथ मशीन आपण अजूनही ऑपरेशन करू शकतो दॅट इज नर्लिंग ऑपरेशन स्टुडंट लक्षात येते का हॅलो स्टुडंट आहे का जागेवर सगळेजण यस सर आपण दोन ऑपरेशन बघितले आतापर्यंत बघा फेसिंग ऑपरेशन ज्यामध्ये जॉबची लेंथ कमी होते आणि त्याआधी आपण ऑपरेशन बघितलं होतं टर्निंग ऑपरेशन बेसिकली टर्निंग ऑपरेशन दॅट रिड्युसेस द लेंथ डायमीटर ऑफ द जॉब टर्निंग ऑपरेशन मध्ये काय होतं दॅट जॉब डायमीटर इज रिड्यूस अँड वी हॅव सीन द 3 टाइप्स ऑफ टर्निंगचे 3 प्रकार बघितले आपण प्लेन टर्निंग taper turning and step turning in that plane turning there is a uniform decrease in the diameter of the job that is plane turning the name itself suggests that is some sort of plane turning there is same diameter reducing at along the length of the job that is plane turning whereas in step turning with the help of that grooving tool च्या सहाय्याने काय केलं groove तयार केलं एक step तयार केलं that is step turning and third kind of turning called as a taper turning in the taper turning we can reduces the job diameter as per our required angle so that is the taper turning angle we have to find out in that calculation first of all मग त्या required angle मध्ये आपल्याला काय करायचं असतो that tool post चा खालचा जो compound rest आहे compound rest we have to swivel at a particular angle so that is a taper turning operation in that taper turning there is a we can produce the conical shape of job वर कसं आपण तो सांगितलं मॅक्सिमम कोन कसा असतो कोनिकल शेप that type of conical shape can be produced and in the taper turning angle calculation we have to require maximum diameter minimum diameter as well as length of the taper turning job so that is your taper turning operation now we are moving to the third kind of operation on lathe machine that is knurling operation the knurling काय basically लक्षात आहे स्टुडंट knurling is basically these are the grips अशा प्रकारचे पॅटर्न तयार होतात त्या सिलेंड्रिकल जॉब वर काय होतं अशा प्रकारच्या ग्रूव्स तयार केल्या जातात ग्रूव्स बरोबर आयदर इट कॅन बी स्ट्रेट पॅटर्न or either it can be in different angular pattern sorry and there is a diamond pattern both cross hatching is there cross so with the help of this knurling tool हा knurling tool आपल्या कॉलेजला पण आहे अशा प्रकारचे knurling tool काय केलं जातं अशा प्रकारची डायमंड पॅटर्न तयार केला जातो बरोबर दॅट डायमंड पॅटर्न इज फॉर युअर ग्रिपिंग ऑफ द जॉब यामुळे काय होतं जॉबचं ग्रिपिंग आपल्याला इम्प्रूव्ह होतं तुम्हाला लक्षात येईल स्टुडंट बघा टू व्हीलर्स वर बघा टू व्हीलरचे जे हँडल असतं हँडल बाजूचे टू व्हीलरचे हँडल आहे बघा तर त्याचे जे ग्रिपर असतं ग्रिपर आपण त्या हार्डवेअर मधून ते ग्रिपर टाकतो बघा टू व्हीलर फोर व्हीलरच्या शोरूम मधून काय टाकतो टू व्हीलरच्या शोरूम मधून ते हँडलचे ग्रिपर मिळतं ना नॉर्मल हँडल असतं काय होतं हाताला घाम येतो ते हँडल टू व्हीलर हँडलच्या बरोबर त्याच्यावर आपण प्लास्टिकची ग्रिपर टाकतो दॅट ग्रिपर इज हॅव्हिंग दिस डिझाईन अशा प्रकारचं डिझाईन टाकल्यावर काय होतं इट गिव्स द प्रॉपर ग्रिप टू दॅट हँडल ऍज वेल एज टू दिस डिफरंट जॉब असतो हे अशा प्रकारचे प्लेन जॉबला हँडलिंग करता येत नाही नीट आपल्याला सो फॉर प्रॉपर हँडलिंग यू हॅव टू गिव्ह सच knurling surface though it can be diamond knurling or it can be angular or it can be straight type of knurling बरोबर अशा प्रकारचं डायमंड knurling आपल्या कॉलेजला पण आहे टूल knurling टूल अशा प्रकारचं सो knurling tool is press against that rotating workpiece त्या रोटेटिंग वर्कपीसच्या अगेन्स्ट काय करायचं आपल्याला knurling tool आपल्याला प्रेस करायचं सो दॅट सेम टाइप ऑफ डायमंड पॅटर्न इज प्रोड्यूस ड्यू टू दॅट
प्रेशर ऑफ दॅट नर्लिंग टूल. त्या नर्लिंग टूल प्रेस केल्यामुळे काय होतं, त्याच्यावर हाय प्रेशर इम्पॅक्ट होतो त्याच्यावर, आणि दी सेम डिझाइन कॅन बी दॅट रिप्लिका सेम इमेज कॅन बी प्रोड्यूस ऑन दॅट जॉब ऑन दॅट रोटेटिंग वर्कपीस कॉल्ड एज अ नर्लिंग ऑपरेशन. लक्षात येते स्टुडंट्स? कोणतं ऑपरेशन बघतोय स्टुडंट्स? गिव्ह मी रिप्लाय. Yes, sir. काय नाव ऑपरेशनचं? Knurling. It is a knurling Knurling operation operation. basically. Yes, basically it is a knurling Knurling. operation in which we can produce the such various shapes. अशा प्रकारचे डिझाईन तयार करू शकतो आपण, स्ट्रेट पॅटर्न डिझाईन और अँग्युलर पॅटर्न इन डिफरंट अँगल्स, और दिस इज समवॉट कॉमन डायमंड पॅटर्न. अशा प्रकारचं डायमंड पॅटर्न मध्ये काय, बोथ टाइप ऑफ पॅटर्न दोन्ही ठिकाणी एकाच ठिकाणी आहे ते, बरोबर. दॅट इज अ डायमंड और क्रॉस लिंक, बरोबर. दॅट इज अ पर्टिक्युलर नर्लिंग टूल इज प्रेस टूल पोस्ट वर त्या नर्लिंग टूल लावून त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे प्रेस करायला लागतं रोटेटिंग जॉबच्या अगेन्स्ट, सो दॅट सेम ऑपरेशन कॅन बी ऑब्टेन ऑन दॅट रोटेटिंग जॉब. दॅट इज अ नर्लिंग ऑपरेशन. जनरेशन ऑफ सेरेटेड सर्फेसेस. या ज्या ग्रिपिंग साठी ज्या लाईन्स लागतात दे आर द सेरेटेड सरफेस ऑन द वर्कपीस, अँड इट रिक्वायर्स लो स्पीड, बरोबर. स्पीड कमी करत असतो त्याच्यावर फेसिंग टर्निंग पेक्षा. सो लो स्पीड अबाउट 60 to 80 RPM. 60 to 80 RPM च्या अगेन्स्ट आपल्याला टूल फीड करायचं आहे, नर्लिंग टूल, सो दॅट सेम नर्लिंग डिझाइन कॅन बी प्रोड्यूस ऑन युअर रोटेटिंग वर्कपीस, and feed is also you have to give about 0.38 to 0.76 mm per revolution of the spindle. So that is a knurling job, knurling operation. स्टुडंट लक्षात येते का आता आपण हा जॉब धरला बघा, मोठे जॉब. स्टुडंट्स Yes, sir. ड्रॉइंग बघा नीट सगळ्यांनी. Yes, So this is basically, yes, keep quiet. Basically this is the top view of the lathe machine suppose. So this is a 3-jaw chuck. या ठिकाणी काय आहे, बरोबर, 3-jaw chuck दिसतं इथं. So in that 3-jaw chuck job is held along that 3-jaw chuck, and as this job is somewhat having more length. हा जॉब कसा आहे स्टुडंट लक्षात घ्या, it is not normal small length job, it is a big length job. So for such big length job you are requiring this tool post. या सॉरी टेल स्टॉक लागतो आपल्याला. टेल काय लागतो, या साईडचा एंड काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड हेड स्टॉक ऑफ द लेथ मशीन. हा काय पार्ट आहे स्टुडंट? हॅलो, ज्या ठिकाणी जॉब होल्ड करतो स्पिंडलच्या पुढे, दॅट इज अ हेड स्टॉक ऑफ द जॉब. हा हेड स्टॉक आहे, त्याच्या पुढे 3-jaw chuck आहे, या हेड स्टॉक, and this right hand end is called as a, yes students, right hand tail stock. Yes, it is a tail stock. Very good. या टेल स्टॉकचा उपयोग काय असतो, अशा प्रकारचे मोठे मोठे जॉब होल्ड करण्यासाठी. एका साईडने आपण ऑलरेडी 3-jaw chuck मध्ये जॉब होल्ड केलाय, बट ऍज इट इज हॅव्हिंग मोर लेंथ इट कॅन बी डिस्टर्ब ड्युरिंग रोटेशन. मग रोटेशन करताना अशा प्रकारे टेल स्टॉकचं जे डेड सेंटर आहे, तिथल्या सेंटरला काय म्हणतो आपण, लाईव्ह सेंटर, ऍज इट इज रोटेटिंग, बट दिस इज अ डेड सेंटर. दॅट इज अ टेल स्टॉक. काय असतं, स्टेडी असतं ते डेड सेंटर, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज अ डेड सेंटर. मग त्या डेड सेंटरने काय करतो, त्या जॉब डायमीटरच्या ऍक्सिसला आपण तिथं होल्ड करतो त्या सपोर्टसाठी. अशा प्रकारचे मोठे जॉब होल्ड करण्यासाठी आपल्याला टेल स्टॉकचा वापर होतो. सो दॅट इज द यूज ऑफ टेल स्टॉक फॉर होल्डिंग सच लॉंग जॉब. आणि या साईडला काय, हे टूल पोस्ट आहे, इकडच्या साईडला मध्ये काय टूल पोस्ट हॅव्हिंग दॅट रिक्वायर्ड टूल. मग कुठलं ऑपरेशन करायचं त्याप्रमाणे तिथे टूल असतो तिथे. सो दिस इज 3-jaw chuck, आणि ही काय असतं, चक्की आहे. इथं चक्की लावता येते स्टुडंट, आणि जॉब कॅन बी फिक्स. तुम्हाला सांगितलं सरांनी, जॉब एकदा होल्ड केल्यानंतर काय करायचं असतं, डायरेक्टली टाईट करायचं नाही, डायरेक्टली जॉब टाईट करायचं नाही, कारण जॉबचा ऍक्सिस आहे बघा, लक्षात घ्या. जॉबचा एक पर्टिक्युलर ऍक्सिस आहे आणि त्या लेथ मशीनचा ऍक्सिस आहे. मग जॉब होल्ड केल्यानंतर वेन दिस ऍक्सिस आर नॉट मॅचिंग, लेथ मशीनचा ऍक्सिस आणि जॉबचा ऍक्सिस जेव्हा मॅच होणार नाही, जॉब रोटेशन चालू केलं तुम्ही, तर इट मे बी व्हायबल. जॉब काय होता, असा डिस्टर्ब फिरताना दिसतो, बरोबर. त्यामुळे जॉब फिक्स केल्यानंतर डायरेक्ट टाईट करायचं नाही, आधी जॉब फिक्स केल्यानंतर इट इज कॉल्ड एज द ट्रूइंग ऑफ जॉब. त्याला काय म्हणतात, जॉबचं ट्रूइंग करायचं असतं. दॅट जॉब मस्ट बी ट्रू. मग जॉब ट्रू म्हणजे काय, दॅट जॉब ऍक्सिस अँड युअर लेथ मशीन ऍक्सिस इज इन, दे आर इन पॅरलल ऍक्सिस. जेव्हा दोन्ही ऍक्सिस मॅच होतात, दे आर इन पॅरलल लाईन्स, देन जॉब इज ट्रू. मग ट्रू जॉब काय होतं, फिरताना आपल्याला प्रॉपरली कळतं का, इट इज ट्रू शेप, that is properly rotating the job in true conditions. That means the lathe machine axis and your job axis, they are both are matching. So that is your truing of job. लक्षात येतं स्टुडंट, जॉब ट्रूइंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्टुडंट्स, तुम्हाला प्रॅक्टिकल करताना सगळ्यात पहिला पार्ट करायचा आहे, जेव्हा जॉब तुम्हाला सर देतील, वर्कपीस देतील सर तुम्हाला,
तो थ्रीजॉब मध्ये होल्ड केल्यानंतर यू हॅव टू ते जॉब ट्रू करायचं सगळ्यात आधी. मशीनिंग चालू करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, जॉब ट्रू करता आला पाहिजे. मग जॉब ट्रू करताना सांगितलं तुम्हाला मी, जॉब ट्रू कसं करायचं आहे, जॉब आधी होल्ड केल्यानंतर डायरेक्टली चक्कीने टाईट करायचं नाही, सगळे तिन्हीचे तीन टाईट करायचं. आधी जॉब थोडंसं लूज ठेवायचा आणि लूज जॉब थोडंसं होल्ड करून, जास्त लूज नाही ठेवायचं. प्रॉपरली होल्ड झाल्यानंतर जॉब रोटेशन करून बघायचा. जॉब रोटेशन करून झाल्यानंतर दिसलं आपल्याला इट इज नॉट व्हायबल, इट इज नॉट डिस्टर्बिंग, सो दॅट जॉब इज ट्रू हॅव्हिंग बोथ ऍक्सिस पॅरलल. जॉब ऍक्सिस अँड दिस लेथ मशीन ऍक्सिस when it is coinciding. हा जॉबचा ऍक्सिस आहे काहीतरी, तुमच्या लेथ मशीनचा ऍक्सिस आहे. when they are in the coinciding then it is a true job. तेव्हा प्रॉपरली ट्रू होत दिसतो. त्यानंतर तुम्हाला जॉब परत त्या चक्कीच्या ठिकाणी टाईट करायचा जॉब तो, बरोबर. ते तिन्ही चक्कीच्या साह्याने, एका चक्कीने ते तिन्ही ठिकाणी यू टू फिक्स, यू टू क्लॅम्प इट प्रॉपरली, बरोबर. लूज मध्ये जॉब ठेवायचा नाही रोटेशन करताना, लक्षात ठेवायचं तिन्ही ठिकाणी. in that true condition you have to fix up the job properly, otherwise there is a chances of accidents. लक्षात आलं स्टुडंट्स. जॉब ट्रू करायचं म्हणजे काय येतं का लक्षात स्टुडंट्स? हॅलो स्टुडंट्स, गिव्ह मी रिप्लाय. Yes, sir. बट ट्रू जॉब काय असतो, ट्रू जॉब इज रोटेटिंग ऍट प्रॉपर either clockwise or either anti clockwise direction. आणि ट्रू जॉबचं काय असतं, बोथ ऍक्सिस आर मॅचिंग. जॉबचा ऍक्सिस आणि लेथ मशीनचा ऍक्सिस दे आर इन मॅचिंग कंडिशन्स, सो दॅट इज अ ट्रू जॉब. मग इथं बघतो आपण हा टेल स्टॉक आहे. टेल स्टॉकचा यूज काय सांगितलं तुम्हाला स्टुडंट मी, फॉर होल्डिंग सच लॉंगर जॉब्स. अशा प्रकारचे मोठे मोठे जॉब होल्ड करण्यासाठी आपल्याला टेल स्टॉकचा वापर करतो. हा टेल स्टॉक आहे आणि हा काय आहे, दिस एंड इज कॉल्ड एज अ स्टुडंट्स Head stock. येस. Head stock. पुढे कोणतं चक आहे, बेसिकली दॅट इज अ विच चक स्टुडंट्स? Three jaw chuck. येस, थ्री Three चक. jaw chuck. हा, काही ठिकाणी फोर चक पण असतं. फोर चक कधी लागतं, वेन दॅट जॉब इज समवॉट हॅव्हिंग डिफरंट डायमेन्शन्स. आपला जॉब कसा आहे, सिलेंड्रिकल डायमेन्शन जॉब आहे. सिलेंड्रिकल जॉब्स आर मोस्टली होल्ड ऑन दिस थ्री चक, बट युअर जॉब इज नॉट हॅव्हिंग रेग्युलर डायमेन्शन्स, बरोबर. तुमच्या जॉबला काय रेग्युलर डायमेन्शन नाही, डिफरंट डायमेन्शन असतात तर त्या ठिकाणी फोर चक पण वापरलं जातं, बरोबर. दॅट जॉज आर फोर. ही जी सिंगल जॉ आहे, या जॉच्या बाजूला लगेच चक्कीच्या साईन तिथं ती ओपनिंग दिले बघा, त्या ठिकाणी चक्कीच्या साईन ते जॉ टाईट करायचं असतं, बरोबर, फॉर होल्डिंग युअर जॉ. अँड दिस इज द लीड स्क्रू ऑफ द लेथ मशीन. हा काय खाली लीड स्क्रू बघा, लीड स्क्रू इज द मेन पार्ट ऑफ युअर लेथ मशीन. लीड स्क्रू काय करतो, वेन दिस जॉब रोटेशन, हा चक ही जे स्पिंडल आहे, हेड स्टॉक जेव्हा रोटेट होतो, चक थ्री जॉ चक इज रोटेटिंग, सो जॉब इज ऑल्सो रोटेटिंग, सो दिस रोटरी मूवमेंट इज converted into the linear movement of tool. हा टूल कसा मूव होतो, लिनियरली मूव होतो. दॅट इज बिकॉज ऑफ दिस लीड स्क्रू. हा जो लीड स्क्रू आहे ना, इकडून राईट फ्रॉम स्टार्टिंग, सो इट इज ऍट बिलो दिस ऑल्सो. कॅरेजच्या खाली पण टूल तो चक आहे, लीड स्क्रू आहे. मग दिस लीड स्क्रू इज कन्वर्टिंग दिस रोटरी मूवमेंट इनटू linear movement of tool. That is the main function of your lead screw. Is it clear, students? So that is the schematic of your lathe machine. मग आपण पुढचं ऑपरेशन बघायचं, थ्रेडिंग. स्टुडंट्स काय काय जागा सगळे, मग थ्रेडिंग ऑपरेशन बघू थोडक्यामध्ये आपण. थ्रेडिंग मध्ये काय होतं बघूया आपण. जस्ट मिनिट, जस्ट वेट. थ्रेडिंग मध्ये आपण काय करतो स्टुडंट, ऍज पर युअर स्लाइड, थ्रेडिंग मध्ये थ्रेड कटिंग केलं जातं. थ्रेडिंग ऑपरेशन मध्ये काय, रिक्वायर्ड लेंथ ही दिसते ना, एल इथं, एल रिक्वायर्ड लेंथ वर आपल्याला वी कॅन प्रोड्यूस सच डिफरंट थ्रेड्स ऑफ डिफरंट पिच. दोन थ्रेड मध्ये डिस्टन्स काय असतं, इट इज कॉल्ड एज अ पिच, द डिस्टन्स बिटवीन टू थ्रेड्स. आणि टूलची मुवमेंट कशी आहे, अशा प्रकारची लॉंगिट्युडनल मुवमेंट आहे. हा जो फ्री डायरेक्शन आहे कसा आहे तो, दॅट इज कॉल्ड एज अ लॉंगिट्युडनल मुवमेंट. आपण फेसिंग मध्ये बघितलं होतं, इट इज अ परपेंडिक्युलर टू टूल ऍक्सिस, लेथ ऍक्सिस, दॅट इज अ फेसिंग मुवमेंट. बट इन द थ्रेड कटिंग ऑपरेशन, टूलची मुवमेंट कशी आहे, इन दिस रेड डायरेक्शन, that is longitudinal movement. Okay, so that is a thread cutting operation or threading operation. So generation of helical ridge on a cylindrical or conical rod. तो लक्षात घ्या, थ्रेड कटिंग मध्ये काय करतो आपण, जनरेशन ऑफ हेलिकल रिज, अशा प्रकारची हेलिकल रिज तयार होते तिथे ऑन अ सिलेंड्रिकल और कोनिकल रॉड. हा सिलेंड्रिकल जॉब आहे किंवा कोनिकल शेपर पण होतं, टेपर टर्निंग केलेल्या जॉबवर पण आपल्याला थ्रेडिंग करतात. सो थ्रेडिंग मध्ये काय होतं, थ्रेड कटिंग apparatus gear ratio between the spindle on which the workpiece is mounted and the lead screw. बरोबर, लीड स्क्रूच्या साहाय्याने आपल्याला तो मशीन एक सेटिंग मध्ये काय लागतं, थ्रेडिंग करताना तुम्ही प्रॅक्टिकली बघायला असतं ते. मग ड्यू टू द थ्रेडिंग दिस नंबर ऑफ थ्रेड्स कॅन बी प्रोड्यूस.
मग दोन थ्रेड मधलं डिस्टन्स काय असतं? इट इज कॉल्ड एज अ पिच. अँड अलॉंग दिस लेंथ ऑफ द थ्रेडिंग, त्या वर्कपीस वर किती लेंथला थ्रेडिंग करायचं आहे, that can be produced on that job. 1 minute students. So this is the thread cutting operation. This is the bigger diameter of the job, and along this length L we have to produce the threading or called as a thread cutting. या ठिकाणी अशा प्रकारचा V शेप टूल आहे बघा. हा टूल जो दिसतोय that is a threading tool basically, not turning tool. हा जो थ्रेडिंग टूल आहे तो कसा आहे? V शेपचा थ्रेडिंग टूल आहे. हॅव्हिंग V शेप. जशा प्रकारचं पिच पाहिजे मला, बरोबर, बिटवीन थ्रेड्स बिटवीन डिस्टन्स आहे, तशा प्रकारचं थ्रेडिंग केलं जातं इथं विथ द हेल्प ऑफ दिस थ्रेड कटिंग tool or called with the help of this threading tool. Is it clear students? Longitudinal movement असतं अशा प्रकारचं टूल वर, that is threading operation. मग अशा प्रकारचे स्टुडंट, these are the number of operations. मग अशा प्रकारचे नंबर ऑफ ऑपरेशन आपल्याला शिकायचे स्टुडंट्स वन बाय वन. पहिल्या ऑपरेशन मध्ये बघितलं आपण फेसिंग ऑपरेशन. स्टुडंट्स हॅलो, आवाज येतो का माझा सगळ्यांना? जागेवर Yes, sir. आहे? मग या स्लाइडचं स्क्रीनशॉट Yes, घ्या sir. सगळ्यांनी. महत्वाचं स्लाइड आहे ती. आतापर्यंत आपण बघितलं वेगवेगळे ऑपरेशन्स, त्याचं समरी आहे, त्याचं कन्क्लुजन आहे बघा. मग या स्लाइडचं स्क्रीनशॉट घ्या, महत्वाचा पार्ट आहे तुम्हाला. बरं, फाईल सबमिशन करताना तुम्हाला ती लावायची स्लाइड. दॅट इज अ टर्निंग ऑपरेशन एज वेल एज सम ड्रिलिंग ऑपरेशन. 1 मिनिट. मग अशा प्रकारचे दीज आर द नंबर ऑफ ऑपरेशन्स विच वी हॅव टू स्टडी ऑन द लेथ मशीन एज वेल एज. आपण लेथ मशीनवर ड्रिलिंग पण करू शकतो, आपण पुढे बघणार आहोत. बरोबर, ऑलरेडी काही ठिकाणी बघितलं आपण. मग लेथ मशीनवर मी पहिले फेसिंग ऑपरेशन करतो. फेसिंग मध्ये काय करतो मी? आय एम प्रोड्युसिंग द टूल मुवमेंट अगेन्स्ट द इन अँगल ऑफ द राईट अँगल टू द लेथ ऍक्सिस. या लेथ ऍक्सिसला राईट अँगल मध्ये टूलचं फेडिंग करतो मी. त्यामुळे जॉबचं काय करतो? फेस माझा जॉबची लेंथ कमी होते, दॅट इज द फेसिंग ऑपरेशन. देन टेपर टर्निंग, जॉब इज रोटेटिंग समवॉट क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज, सो आय कॅन प्रोड्यूस दिस कोनिकल शेप. अशा प्रकारचा कोनिकल शेप होतो. म्हणजे काय होतं? देयर इज अ युनिफॉर्म डिक्रीज इन द लेंथ. जॉब डायमीटर कसा होतो? युनिफॉर्मली डिक्रीज होतो. फ्रॉम दिस बिगर डायमीटर टू दिस स्मॉलर डायमीटर देयर इज अ युनिफॉर्म डिक्रीज, अँड दिस इज कॉल्ड एज अ लेंथ ऑफ टेपर. ही जी लेंथ आहे, एवढं लेंथला मला टेपर करायचं आहे, दॅट इज द लेंथ ऑफ टेपर. सो वी हॅव टू डू द कॅल्क्युलेशन्स ऑफ दॅट टेपर अँगल. आपला हा जो टेपर अँगल इथे कॅल्क्युलेट होतो ना जॉबच्या ऍक्सिसला, दॅट इज हाफ टेपर अँगल. तो हाफ टेपर अँगल आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो आपण पुढच्या पार्ट मध्ये बघू. बिकॉज इन प्रिव्हियस क्वेश्चन पेपर दॅट टाइप ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड. येस, ओके. सो लेथ मशीन मला चालवतो विचारते दुसऱ्यांदा. आय नो द लेथ मशीन एज वेल एज सीएनसी मशीन ऑल्सो. तर लेथ मशीन ऑपरेशन मी करू शकतो आणि सीएनसी मशीन ऑपरेशन आपण करू शकतो. अँड दॅट इज नॉट सो हार्ड, सिम्पल आहे. जसं तुम्हाला पॉवर शिकवतील तसं मी पण, तुम्हाला वेळ असेल तर मी पण सांगेल तुम्हाला कशा प्रकारे सिंपल फेसिंग टर्निंग करता येतं. बरोबर, मी सुद्धा ऑपरेटिंग करू शकतो दोन्ही मशीन, सीएनसी मशीन, लेथ मशीन. इज इट क्लिअर स्टुडंट? लक्षात येते का? Yes, sir. हा, मग फेसिंग ऑपरेशन मध्ये जॉबची लेंथ कमी होती. टेपर टर्निंग मध्ये आपण जॉबचा डायमीटर कमी होतो. जॉबचा डायमीटर कसा कमी होतो? कोनिकल शेप मध्ये कमी होतो. कोनिकल म्हणजे काय होतं? देयर इज अ युनिफॉर्म डिक्रीज, म्हणजे मॅक्सिमम डायमीटर अँड मिनिमम डायमीटर. अलॉंग दिस लेंथ ऑफ द टेपर यू हॅव टू डिक्रीज द लेंथ ऑफ द डायमीटर ऑफ द जॉब, दॅट इज टेपर टर्निंग. मग त्या ठिकाणी तुम्हाला टेपर अँगल फाइंड आउट करायचं आहे. देन समवॉट कॉल्ड एज अ कंटूर टर्निंग. कंटूर म्हणजे काय होतं? एक पर्टिक्युलर शेप तयार केला जातो. कॉन्केव्ह शेप किंवा कॉन्वेक्स शेप प्रोड्यूस केला जातो विथ हेल्प ऑफ दिस कंटूर टूल. जशा प्रकारचा शेप आहे तशा प्रकारचा शेप ऑलरेडी टूलवर असतो. तो तशा प्रकारचा कंट्रोल आपण टूलवर जॉबवर करू शकतो विथ हेल्प ऑफ टूल, और ऑल्सो कॉल्ड एज फॉर्म कटिंग और फॉर्म टर्निंग. बरोबर, कंट्रोल टर्निंग, फॉर्म टर्निंग सेपरेट सेम आहे. पर्टिक्युलर फॉर्मचा टूल असतो, तो सेम प्रकारचा फॉर्म आपण त्या वर्कपीसवर करू शकतो. दॅट इज अ फॉर्म टर्निंग. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट ऑपरेशन कॉल्ड एज चाम्परिंग. तुम्हाला ऑटोकॅड कमांड मध्ये सुद्धा आहे बघा चाम्परिंग. ऑटोकॅड सुरू झालं तुमचं ना? हॅलो स्टुडंट्स, अगेन दॅट स्टुडंट इज देयर ना? Yes, sir. ओके ओके. सो ऑटोकॅड पार्ट मध्ये आपल्याला शिकायचं. Yes, sir. ओके. सो ऑटोकॅड मध्ये आपल्याला महत्त्वाचा पार्ट शिकायचा आहे, दॅट इज कॉल्ड एज अ चाम्परिंग ऑपरेशन. त्या चाम्परिंग ऑपरेशन मध्ये काय करतो आपण? वी कॅन प्रोड्यूस that corner ends will not be corner, so that we can have that job damage करता येईल नको आपल्याला. त्यामुळे कॉर्नरला काय असतं? कॉर्नर इज हॅव्हिंग समवॉट angle called as the champering.
बरोबर. ते पुढचं ऑपरेशन आपल्याला बघायचं. चॅम्बरिंग ऑपरेशन मध्ये काय करतो आपण, वी कॅन हॅव दॅट चॅम्बर शेप. सो इन दॅट चॅम्बरिंग वी हॅव टू रिमूव्ह दॅट कॉर्नर. शेवटला जो कॉर्नर असणार आहे त्या सारखाचा कॉर्नर आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचा आहे. सो दॅट इज युअर चॅम्बरिंग ऑपरेशन. One minute, students. Again, I am sharing this thing, just wait. So students, this tampering मध्ये काय होतं वेगळं बघ. इथे जसं कॉर्नरला शार्प कॉर्नर बघा, ह्या जॉबला काय इथे शार्प कॉर्नर आहे ना. माझ्यासारखा शार्प कॉर्नरची जॉब काय होता, हँडलिंग करताना इट मे डॅमेज युअर सेल्फ. तुम्हाला डॅमेज करू शकतो, हाताला लागू शकतो किंवा ते जॉब हँडलिंग करताना जॉब खराब होऊ शकतो. मग इट इज नॉट सेफ टू मेंटेन दिस शार्प कॉर्नर. तर त्या शार्प कॉर्नरच्या ऐवजी काय केलं तिथे स्टुडंट्स, यू हॅव टू प्रोड्यूस दिस अँगल. अशा प्रकारचा अँगल केला जातो तिथे विथ द हेल्प ऑफ दिस चॅम्बरिंग टूल. बरोबर. चॅम्बर प्लेन टर्निंग फेसिंग टूलच्या साहाय्याने काय केला जातो, एक रिक्वायर्ड अँगल प्रोड्यूस केला जातो. दॅट इज स्ट्रेट लाईन प्रोड्यूस केली जाते कॉर्नरला. हा जो अँगल असेल ना तिथे, बरोबर, तिथे 30 डिग्री अँगल 40 डिग्री अँगल 1 mm ला किंवा 2 mm ला प्रोड्यूस केला जातो. दॅट इज कॉल्ड द चॅम्बरिंग ऑपरेशन. कॉर्नर काय होतं, दॅट शार्प कॉर्नर इज रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ दिस चॅम्बरिंग ऑपरेशन. मग चॅम्बरिंग ऑपरेशन महत्वाचं आहे. प्रत्येक जॉब मध्ये आपलं चॅम्बरिंग ऑपरेशन असते. देन इट इज कॉल्ड एज अ कट ऑफ और कॉल्ड एज अ पार्टिंग. पार्टिंग ऑपरेशन मध्ये काय होतं, हे जॉबचे 2 पीस तयार केले बघा मी. हा एक सिंगल जॉब आहे. दॅट सिंगल पीस जॉब कॅन बी reduced into the 2 pieces. That is the parting operation. कुठलं ऑपरेशन स्टुडंट्स ते पार्टिंग ऑपरेशन म्हणजे काय, कट ऑफ ऑपरेशन. एका जॉबचे किती करतो तुकडे मी, आय कॅन प्रोड्यूस द 2 नंबर ऑफ पीसेस विथ द हेल्प ऑफ दॅट कट ऑफ टूल. कट ऑफ टूल लावण्याचे नाव काय, पार्टिंग टूल. इज इट क्लियर स्टुडंट्स? पार्टिंग म्हणजे काय, कट डाउन दॅट सिंगल पीस, सिंगल वर्क पीस इंटू 2 सेपरेट पीसेस. दॅट मीन्स पार्टिंग और सेपरेटिंग. देन थ्रेडिंग आपण बघितलं, थ्रेडिंग कटिंग ऑपरेशन और थ्रेडिंग ऑपरेशन. So threading operation 1 minute students. The meeting will end after 10 minutes. So just wait. So threading मध्ये काय होतं स्टुडंट, थ्रेड कटिंग ऑपरेशन करतो आपण. That thread cutting will produce the required threads. So that threading is of required thread. ज्या लेंथला मला थ्रेडिंग करायचं तेवढ्या लेंथला मला काय करायचं, with the help of threading tool, with the help of this V shape tool, I can produce the thread of required pitch. That is threading operation or thread cutting operation. Then next important operation बघायचं स्टुडंट, ड्रिलिंग आणि बोरिंग. लक्षात घ्या, ड्रिलिंग आणि बोरिंग पण आपण करू शकतो ऑन दॅट लेथ मशीन ऑल्सो. सो ऑन दॅट टेल स्टॉक, त्या टेल स्टॉकला डेड सेंटरच्या ऐवजी काय करायचं आपल्याला, वी हॅव टू यूज द ड्रिल. त्या डेड सेंटरच्या ऐवजी आपल्याला ड्रिल वापरायचं. लेथ मशीनवर ड्रिलिंग करायचं असतं मला तर. जेव्हा मी लेथ मशीनवर ड्रिलिंग करतो तो वर्कपीस कसा असतो, वर्कपीस इज रोटेटिंग. सो अलॉंग दॅट रोटेटिंग वर्कपीस आय हॅव टू फीड द ड्रिल. त्या टेल स्टॉकच्या इथे डेड सेंटरच्या जागी लावलेलं ड्रिल मला काय करायचं, फीड करायचं. सो दॅट इज ड्रिलिंग ऑपरेशन ऑन लेथ मशीन. पण जेव्हा मी ड्रिलिंग मशीनवर ड्रिल ऑपरेशन करतो त्या ठिकाणी जॉब काय असतो, माझा जॉब फिक्स असतो. अँड दॅट ड्रिल इज रोटेटिंग. या ठिकाणी दिसतंय ना, ड्रिल इज रोटेटिंग. सो दॅट इज द ड्रिलिंग ऑपरेशन ऑन ड्रिल मशीन. पण सेम ऑपरेशन मी जेव्हा लेथ मशीनवर करतो त्या ठिकाणी काय असतो, जॉब फिक्स असतो का स्टुडंट्स, तर नाही, जॉब इज नॉट फिक्स. एक मिनिट, प्रांजल पांडव, प्रांजल अनम्यूट युअर सेल्फ. हॅलो प्रांजल, अनम्यूट युअर सेल्फ. आहे का प्रांजल जागेवर? प्रांजल पांडव, आर यू देयर? हॅलो प्रांजल, अनम्यूट युअर सेल्फ. प्रांजल आहे का जागेवर तू? सो स्टुडंट्स, हा तर प्रांजलचं नाव येतं बघा, प्रांजल पांडवच करतोय बघा, दिसतंय की प्रांजल पांडव करतोय. प्रांजल पांडव उद्या मला भेटायचं आज तुला करून काय करायचं. तिथे नाव दिसतंय मला बघा, जो स्टुडंट करतो त्याचं सेटिंग मध्ये ऑन केलं तुम्ही. द स्टुडंट हु इज डुईंग दॅट थिंग आय कॅन रीड दॅट नेम. सो प्रांजल यू कॅन मीट मी टुमॉरो, आय शो यू. सो स्टुडंट अगेन आय एम शेअरिंग द स्क्रीन, जस्ट वेट.
So students, these are the number of operations. These are the number of operations which we have to study on the lathe machine. आपण शेवटच्या पार्ट मध्ये काय करत होतो आपण? We are on the drill machine part. Drill machine चा पार्ट शिकतो आपण. मग ड्रिलिंग ऑपरेशन काय होतं? That same drilling operation can be done on drilling machine as well as on your lathe machine also. मग आपण lathe machine वर बघताना काय सांगत होतो मी? lathe machine वर तुमचा जॉब फिक्स असतो and that drill is linearly move. Sorry, lathe machine वर जॉब काय होतो? तुमचा रोटेटिंग असतो and your drill is fixed along that टेल स्टॉक वर काय करता? लिनियरली तो ड्रिल फीड करता फक्त रोटरिंग वर वर्कपीस वर. पण ड्रिल मशीन वर काय होतं? जॉब काय केला जातो? फिक्स केला जातो अँड दॅट ड्रिल इज रोटेटिंग ऑन द ड्रिल मशीन. मग ड्रिलिंग ऑन द ऑपरेशन मध्ये काय करतं? रिक्वायर्ड लेन्थ आपल्याला ड्रिलिंग करता येतं, दॅट इज ऑन द ड्रिलिंग ऑपरेशन. आणि रिक्वायर्ड लेन्थ जॉब वर काय करायचं मला? आय हॅव टू इन्क्रीज द होल साईज ऑफ दॅट ड्रिल होल. मी 10 mm चं बोरिंग करायचं मला. वर्कशॉपला माझ्याकडे 10 mm चं ड्रिल नाहीये, माझ्याकडे 8 mm चं ड्रिलिंग आहे. 8 mm चं ड्रिलिंग मी ड्रिल करणार आहे आणि उरलेले 2 mm काय करणार मी? आय विल यूज द बोरिंग टूल. उरलेले 2 mm काय? दॅट इज बोरिंग मीन्स व्हॉट? देयर इज अ इन्क्रीज इन द ऑलरेडी ड्रिल्ड होल. ऑलरेडी ड्रिलिंग केलेल्या होल मध्ये मला तो डायमीटर इन्क्रीज करायचा आहे. 10 mm चं ड्रिल करायचं होतं मला, बरोबर? 10 mm ड्रिलिंग करायचं होतं, पण आमच्या वर्कशॉपला समजा 10 mm चं ड्रिल नाही, फक्त 8 mm चं ड्रिल आहे. मग 8 mm चं ड्रिल काय करणार मी? आय विल मेक दॅट 8 mm ड्रिल होल अँड ऑन दॅट 8 mm ड्रिल होल I will enlarge that diameter. तो डायमीटर काय करणार मी? 8 mm चा 10 mm मला वाढवायचा आहे. डायमीटर काय करायचं? इनर होलचं मध्ये 10 mm करायचं ना. सो विथ द हेल्प ऑफ दिस बोरिंग टूल. हा कोणता टूल आहे? ब्लॅक कलरचा. स्टुडंट लक्षात येतो का स्टुडंट्स? सो इन दॅट स्क्रीन शेअर झालेली स्टुडंट्स ना सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, गिव्ह मी रिप्लाय. स्टुडंट्स काय जागेवर सगळेजण? स्क्रीन शेअर होते ना रे? हॅलो स्टुडंट्स. So on that already drilled hole, you have to increase the hole size. मग अशा प्रकारच्या बोरिंग टूलच्या साहाय्याने काय होतं? इनर डायमीटर कॅन बी इन्क्रीज